ओम श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे आपल्या ह्या चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. तर आजपासून श्री गुरुचरित्र पारायण सगळीकडे चालू होत आहे. तर म्हटलं चला आपल्या चॅनलवरती सुद्धा आजचा पहिला दिवस आहे पारायणाचा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी श्री गुरुचरित्र कथासार म्हणजे प्राकृत जो अध्याय आहे त्याच्या मराठीमध्ये मी रूपांतर करून सांगणार आहे, कथा स्वरूप सांगणार आहे, पठण करणार आहे. तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर आज आपण पहिला दिवस आहे पारायणाचा. तर अध्याय क्रमांक 1 ते 9 आज आपण 1 ते 9 सगळे अध्याय एकाच व्हिडिओमध्ये पठण करणार आहोत आणि तुम्ही श्रवण करणार आहात. तर हा जो श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यातील आपण 1 ते 9 अध्याय घेणार आहोत. तर चला, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऐकले तरी चालेल, तरी पारायणाचे फळ नक्कीच मिळते आणि तुमच्यावरती दत्तगुरूंची नक्कीच कृपा व्हावी, तुमच्या गुरूंची नक्कीच कृपा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर अध्याय पहिल्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर सुरुवात करूया. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. अध्याय पहिला श्री गुरुचरित्र. मंगलाचरण आणि शिष्यांच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात. जे तुमची भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत. तुम्ही 14 विद्या व 64 कलांचे स्वामी आहात. तुमचे महात्म्य खूप थोर आहे, म्हणूनच सुरवर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुमचे पूजन करतात. हे गौरीसुता, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तुम्ही बुद्धिदाते आहात, म्हणून तुम्हाला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तुम्ही निजकृपाने पूर्णत्वास न्या. मला आशीर्वाद द्या, स्फूर्ती द्या. आई सरस्वती, मी तुम्हाला नमस्कार करतो. श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुमचे नाव असल्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि ह्या ग्रंथकार्यासाठी मला मदत करा. सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव, विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारे श्री शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादी श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी विनम्र प्रार्थना करतो. माता पित्यांना नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष म्हणजेच खापरपंजोबा. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. अश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांच्या कन्या चंपा या माझ्या आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आनंदाने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्री गुरूंची कृपा आहे. त्यांची मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. त्यांच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार. ज्यांना आपले व आपल्या पुत्र पौत्राधिकांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी याचे नित्यनेमाने श्रवण पठन केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल. त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. त्यांच्या घरी इष्टकार्य सिद्धी होईल. सुख, शांती, समाधान नांदेल. त्यांच्या दुःख, संकटे, चिंता, पीडा, व्याधी यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरास जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने त्वरित इष्टफल प्राप्ती होते. श्री गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करणारे एक साधक अन्य ग्रामी राहत असत. एके दिवशी त्यांच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ते गाणगापुराकडे वाटचाल करू लागले. ते श्री गुरूंना करुण वचनांनी एकसारखे आळवत होते. गुरुदेव, मी तुमचा दास आहे. तुम्ही माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे
निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाणार. वेद म्हणतात गुरु हेच त्रैमूर्ती आहेत, भक्तांसाठी कृपासिंधू आहेत. कलियुगात ते नृसिंह सरस्वती नावाने विख्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. गुरुदेव, त्या वेदवचनांना माझ्या बाबतीत खरे करून दाखवा. तुमच्या ठाई तीनही देवांचे गुण एकवटलेले आहेत. तुम्ही परम दयाळू आहात. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की जरी मला भावभक्ती माहीत नसली, माझे चित्तही स्थिर राहत नसले, तरीही मला वेगाने पावा. कारण माझ्यासाठी माता, पिता, आप्त बंधू, स्वकीय सर्व काही तुम्हीच आहात. गुरुदेव, तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा. तुम्ही सर्वज्ञ आहात. मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत कसे नाही आणि घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुमची रीतच आहे. तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा. काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला. त्यात तुमचे काय औदार्य. देवा नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुम्हाला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता. मी बालक तुमचा सेवक आहे म्हणून माझ्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही माझ्यावर रागवला आहात काय. मग माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का. तेव्हा नामधारकांच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ त्यांच्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने त्यांची शिष्यांची तळमळ एकदम शांत झाली. त्यांनी गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्यांना खूपच आनंद झाला होता. त्यांच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. येथेच आपला पहिला अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया दुसरा अध्याय. अध्याय दुसरा, संदीपकांची गुरुभक्ती. श्री गणेशाय नमः. हरिनाम घेणारे एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करत मार्गाने कुठेतरी जात होते. दमल्यामुळे ते एका झाडाखाली विसावले. त्या निद्रेत भस्म, व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेले एक योगी त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी नामधारकांच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्यांना अभयदान दिले. त्यामुळे त्यांना एकदम जाग आली. त्यांनी उठून भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही. ते आश्चर्य करत पुनश्च मार्गस्थ झाले. काही अंतरावर त्यांना स्वप्नातील योग्यांचे दर्शन झाले. तेव्हा ते आनंदाने पुढे धावले आणि त्यांना वंदन करून म्हणाले, हे योगीश्वर, हे भक्तांवर कृपा करणाऱ्या स्वामी राया, तुम्ही कोण आहात. कुठून आलात. तुम्ही कुठे राहता. योगी म्हणाले, माझे नाव सिद्ध. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. मी नेहमी तीर्थयात्रा करत असतो. नामधारक म्हणाले, मीही श्री गुरूंचे नित्य ध्यान करतो. मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का. ते म्हणाले, नामधारक, तुम्ही त्यांची एकनिष्ठेने भक्ती करा. मग त्यांच्या कृपेची तुम्हाला साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्माजींनी कलियुगाला श्री गुरूंचा महिमा सविस्तर सांगितला होता. तोच मी तुम्हाला सांगतो, ऐका. सृष्टीच्या आरंभी भगवान विष्णूंनी आपल्या नाभिकमळातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले. त्यांना 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी विश्व निर्माण केले. 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. मग त्यांनी काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापार युगात आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले. त्यानंतर ब्रह्माजींनी कलियुगाला बोलावून घेतले. ते वृद्ध आणि वैराग्यशून्य होते. ते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिक्ष्ण धरले होते. ब्रह्माजींपुढे अधोमुख उभे राहून ते म्हणाले, हे विधी, मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. मग गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी, धर्माचरणी यांच्या पुढे माझा काय निभाव लागणार. तेव्हा ते म्हणाले, काळजी करू नकोस. तू काळाला बरोबर घेऊन जा. तू बोलो की जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पाप प्रवृत्त होतील. त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी, तसेच माता, पिता, देव, ब्राह्मण, गुरु, गायी व तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधुजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस. ही माझी आज्ञा आहे.
त्यावेळी कलियुगाने ब्रह्माजींना गुरूंचे स्वरूप व महात्म्य विचारले असता ते म्हणाले, गुरु हा शब्द चारही मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत. देव कोपले तर गुरु रक्षण करतील, पण गुरु कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही. गुरु भक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते. भक्ती, वैराग्य, सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते. गुरूंच्या सेवेने कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. मी तुला त्याविषयीची एक कथाच सांगतो, ऐक. पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पहिले ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत. ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करवून घेत असत. एकदा सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले, माझे पूर्वजन्मींचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीला जाणार आहे. तिथे मला कुष्ठरोग होईल, मी आंधळा व पांगळा होईल, मला 21 वर्ष सांभाळावे लागेल. हे एक खडतर सेवाव्रतच असेल. त्यावेळी तुमच्यापैकी कोणी माझी सेवा करेल ते सांगा. ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्यांनी, गुरुदेव, मी तुमची सेवा करीन आणि तुम्ही अनुमती दिली तर तुमचे सर्व पापभोगही भोगीन असे सांगितले. तेव्हा हे ऐकून त्यांना परम संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीला आले. तिथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्ण स्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. त्या समयी अनंत हालापेष्टा सोसूनही संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिले. ही त्यांची एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. पण त्यांनी काहीच मागितले नाही. मग विष्णूंनी दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीहरींनी त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकांना वरदान दिले, शिष्योत्तम, तुम्ही काशी क्षेत्री चिरकाल वास कराल. तुमच्या स्मरणाने लोकांचे दैन्य दुःख जाऊन त्यांचे कल्याण होईल. वेदधर्मांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी कुरूप रूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्यदेही झाले आणि लोकांच्या कल्याणासाठी संदीपकासह काशीतच राहिले. सिद्ध म्हणाले, नामधारक गुरूंचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवाभक्ती करावी. गुरुभक्तांवर शिवप्रभू नेहमीच प्रसन्न असतात. येथेच दुसरा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया लगेचच तिसऱ्या अध्यायाला. अध्याय तिसरा, अंबरीशांची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्धयोग्यांच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकांना खूप प्रसन्न वाटले. ते म्हणाले, मुनिवर्य, माझ्या मनातील संशय घालवून तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिला आहे. आता स्वतःविषयी काही सांगा. मी तुमचा दास होऊ इच्छितो. तेव्हा सिद्धांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले, ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तिथेच मी वास करतो. गुरुस्मरण हाच माझा आहार आहे. मग त्यांनी नामधारकांना श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाले, या ग्रंथात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितले आहे. मी याचे नित्य पठण करतो. याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. त्यांना ज्ञानप्राप्ती होते व सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते. या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते. संततीहीनाला संतती प्राप्त होते. ग्रहपीडा, रोगपीडा, ब्रह्म हत्यादी महापातकांचे निवारण होते. बंधनातून मुक्ती मिळते आणि आयुष्य, आरोग्य, सद्बुद्धी लाभते. ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाले, मुनिवर्य, तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुज भेटले आहेत. श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा तुम्ही पूर्ण करा. तेव्हा सिद्धांनी त्यांना आपल्या समवेत भीमा अमरच्या संगमावर नेले. तिथे दोघे एका अश्वत्थाखाली बसले. मग सिद्धयोगी म्हणाले, वत्स, श्री गुरूंचे दास्य कसे करावे हे तुम्हाला माहीत नव्हते, म्हणूनच तुम्हाला चिंता व कष्ट भोगावे लागले. नामधारक म्हणाले, मला श्री गुरूंची ओळख पटवून द्या. तेव्हा सिद्धांना त्यांची दया आली. ते म्हणाले, वत्स, ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात आणि ते भोगताना गुरूंना दूषणे देतात. म्हणून सर्वप्रथम मनातील संशय टाकून द्या. श्री गुरु म्हणजे कृपेचे सागर. ते तुमची कधीच उपेक्षा करणार नाहीत. त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो. म्हणून तुम्ही निसंदेह
होऊन एकाग्रतेने गुरु भक्ती करा. सर्व भावे गुरुचरणांना शरण जा. तेव्हा नामधारकांनी हात जोडले व म्हणाले, स्वामी तुम्ही धन्य आहात. तुम्ही माझा संशय घालवलात. आता श्री गुरूंचे चरित्र ऐकवा. सिद्ध म्हणाले, वत्स, अंतकरणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही. या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे. कलियुगात त्रिदेव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले, तेच श्री गुरु होत. आदिवस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहे. प्रपंचामध्ये 3 गुणांना अनुसरून त्याच्या 3 मूर्ती झाल्या, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा रजोगुणाने सृष्टी निर्मिती करतात, विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतात, तर रुद्र तमोगुणामुळे संहाराचे कार्य करतात. ते तिघे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत. सृष्टीचक्र अव्याहत चालवणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे, तिला हे सहाय्य करतात. हे 3ही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात. भक्तांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी 10 अवतार घेतले. ती कथा अशी आहे. एकादशीचे व्रत करणारे अंबरीश नावाचे ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करत असत. त्यांची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती. एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास आधी त्याला भोजन देऊनच मग आपण जेवावे असे शास्त्र सांगते. एके दिवशी दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांचे व्रतभंग करण्याच्या उद्देशाने ते मुद्दाम द्वादशीला त्यांच्या घरी आले. त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती. पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्नग्रहण करणे क्रमप्राप्त होते. अंबरीशांनी दुर्वासांचे स्वागत केले. त्यानंतर दुर्वास ऋषी स्नान, देवता अर्चना आदी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले. तेव्हा अंबरीशांनी आपली अडचण सांगून त्यांना भोजनासाठी लवकर येण्याची विनंती केली, पण ते आलेच नाहीत. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले. त्यानंतर दुर्वासांसाठी भोजन तयार करून ते त्यांची वाट पाहू लागले. तेवढ्यात त्यांचे आगमन झाले. त्यांनी अंबरीशांकडे रागाने पाहिले व म्हणाले, तुम्ही अतिथीला न घेताच जेवण केलेत. या माझ्या अपमानाबद्दल तुम्हाला सर्व योनींमध्ये जन्म घ्यावे लागतील. ती शापवाणी ऐकून त्यांना रडू आले. तेव्हा आपल्या भक्तांची केविलवाणी अवस्था पाहून भगवान श्री विष्णू तिथे प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही माझ्या भक्तांना शाप दिलेला असला तरी त्यांचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे, म्हणून यांचा शाप मी भोगीन. दुर्वास महाज्ञानी होते. पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांना अवतार घेणे सोयीचे व्हावे, म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले, प्रभू, परोपकारासाठी शाप भोगताना तुम्ही विविध स्थानी आणि विविध योनीत एकूण 10 अवतार घ्या. त्यानंतर श्री विष्णूंनी मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण व बुद्ध असे क्रमाने 9 अवतार घेतले. पुढे कल्की नावाने 10वा अवतार होणार आहे. आता तुम्हाला दत्त अवताराची कथा सांगतो, ऐका. येथेच 3रा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत 4था अध्याय. तर तुम्ही नवीन असाल आपल्या व्हिडिओमध्ये तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच पुढे 7 दिवसाचे 7 व्हिडिओ येणार आहेत पारायणाचे. तर चला आता आपण 4था अध्याय सुरुवात करूया. अध्याय 4. श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकांना दत्त जन्म आख्यान सांगू लागले. ते म्हणाले, वत्स, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेले ब्रह्मदेव. या हिरण्यगर्भाला ब्रह्मांड असेही म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माजींनी त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षड्विकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ असे 7 मानसपुत्र म्हणजे सप्तर्षी निर्माण केले. अनसूया या अत्री ऋषींच्या पत्नी. त्या महान पतिव्रता होत्या.
पतिसेवेने त्यांचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करायला सांगितले. इंद्र म्हणाले, अनुसूया पतिभक्त आहेत, त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. त्यांना त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात. त्यांना उपद्रव झाल्यास त्या आम्हाला शाप देतील की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. तेव्हा अनसूयांचे सत्व पाहण्यासाठी त्रिदेव भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले. त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनसूया एकट्याच होत्या. त्यांनी त्यांना हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत. तुम्ही इच्छाभोजन देता अशी कीर्ती ऐकून इथे आलो आहोत. अनुसूयांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. तेव्हा ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही, म्हणून त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाही तर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनसूयांनी त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले, पात्रे मांडली. तेव्हा ते म्हणाले, सती, आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इथे आलो आहोत. तुमच्या हाताच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला वाढणार असाल तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. तेव्हा हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मे आहेत हे अनसूयांच्या लक्षात आले. मग अतिथी विन्मुख गेले तर पतींच्या आज्ञेचे उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय? अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे. आज माझ्या पतींच्या तपश्चर्येची परीक्षा आहे, तीच माझे रक्षण करेल असा विचार करून त्यांनी त्यांच्या मागणीला होकार दिला. त्या स्वयंपाकगृहात गेल्या. तिथे विवस्त्र होऊन पक्वान्नांची पाने उचलली व माझ्या पतींची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तीनही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून बाहेर आल्या. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली. ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनसूया अचंबित झाल्या. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आल्या. मातृसुलभ वात्सल्याने त्यांना पाहणा फुटला. त्यांनी एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले. त्या त्रिदेवांच्या मातोश्री झाल्या. त्यांनी तिघांना नाहू माखू घातले आणि पाळण्यात घालून निजवले. मध्यान्हसमयी अत्री आश्रमात परतले. तेव्हा पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनसूयांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली आणि बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निज रूपात प्रकट झाले. त्यांनी अत्री व अनसूया यांची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रींनी अनसूयांशी चर्चा केली व म्हणाले, हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून इथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते तीनही देव स्वस्थानी परतले. अत्री, अनसूया यांनी त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र माते सन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाले, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप द्या. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईल, शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईल आणि पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करीन. विष्णुमूर्ती दत्त तुमच्यापाशी राहून तुमची सेवा करतील. अनसूया यांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली. श्री विष्णुदत्त रूपाने अत्री आश्रमी राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हे अत्री, अनसूया यांचे पुत्र आणि श्री विष्णूंचे अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिले. ते दत्तात्रेय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहेत. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकांना अपार धन्यता वाटली. ते सिद्धयोगांना म्हणाले, मुनिवर्य, आता मला दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा. तर येथेच अध्याय 4 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 5. श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः.
सिद्ध म्हणाले, नामधारक, कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले, तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले. पिठापूर इथे आपळराज नावाचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण राहत असत. त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होत्या. त्या विष्णुदत्तांची भावभक्तीने आराधना करायच्या. एकदा अमावस्येस आपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी निमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते. तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने त्यांच्या द्वारी आले. सुमतींनी ब्राह्मण भोजनापूर्वीच त्यांना भिक्षा घातली. ही त्यांची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी त्यांना 3 मुखे व 6 हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले व इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा सुमतींनी त्यांची स्तुती केली व म्हणाल्या, गुरुदेव, तुम्ही मला अतिथी रूपात माते अशी हाक मारलीत, हे वचन खरे? हो, मला अनेक अपत्ये झाली, पण ती जन्मतःच मेली. जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगद्वंद्य, देवांसारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे. ती तुम्ही पूर्ण करा. दत्तात्रेय म्हणाले, मातोश्री, तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महातपस्वी असेल. तो तुमच्या कुळाचा उद्धार करेल. त्याची मोठी कीर्ती होईल. मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल. त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही. सुमतींना वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले. हे वृत्त त्यांनी पतींना सांगितले. तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटले. ते सुमतींना म्हणाले, दत्तात्रेयांनी तुम्हाला माते अशी हाक मारली, त्या अर्थी तेच पुत्र रूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील. आपले भाग्य आज फळास आले. त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात नव्हता. पण सुमतींच्या मनात थोडी रुकरुक होती. त्या पतींना म्हणाल्या, नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली. यात माझे काही चुकले का? आपळराज म्हणाले, अहो, तुम्ही योग्य तेच केलेत. आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले, वरदान दिले. त्यामुळे आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत. आता ते स्वर्गलोकी जातील. त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाल्या. त्यांनी एका तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तवले. म्हणाले, हे पुत्र तपस्वी होतील, विश्वाला मार्गदर्शन करतील, त्यांची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल. ते ऐकून आपळराज व सुमतींना धन्य वाटले. त्यांनी पुत्रांचे श्रीपाद नाव ठेवले. श्रीपाद 7 वर्षाचे झाल्यावर पिताजींनी त्यांची मुंज केली. मौंजी बंधन होताच ते 4ही वेद खडाखड म्हणू लागले. त्यांनी मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनशास्त्रेही तत्काळ प्रगट केली. लोक त्यांना अवतारी महात्मा म्हणू लागले. त्यांनी लोकांसाठी आचार, विचार, कर्म, प्रायश्चित्ते, वेदांचा अर्थ, वेदांतांचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान प्रकट केले. श्रीपाद 16 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या मातापित्यांनी त्यांना विवाहाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी हीच माझी पत्नी, म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे. ते ऐकून आपळराज व सुमतींना वाईट वाटले, पण दत्तात्रेयांचे वचन आठवून त्यांनी विरोध केला नाही. ती दोघे म्हणाली, बाळ, तुम्ही आमची म्हातारपणीची काठी आहात. तुम्हीच निघून गेलात तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे? तुम्ही आमचे दैन्य दूर कराल अशी आमची अपेक्षा होती. आता आम्ही काय करायचे? तेव्हा श्रीपादांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, आई, बाबा, एवढेच ना, मी आत्ताच तुमचे दुःख घालवतो. मग त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमयी कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य, ते दोघेही अव्यंग, सुंदर व सुदृढ झाले. त्यांनी कृतज्ञतेने श्रीपादांचे पाय धरले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही माता पित्यांची सेवा केलीत तर इहलोकी पुत्र पौत्रदिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. ते सर्व पाहून आपळराज व सुमतींना आनंद अश्रू अनावर झाले. श्रीपादांनी त्यांनाही आश्वासन दिले, हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील. आता साधूजनांना दीक्षा देण्यासाठी मला उत्तरेकडे जायचे आहे, तरी अनुज्ञा असावी.
त्यावेळी त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले. ते गुप्त रूपाने काशीला आले. तिथून बद्रिकाश्रमास गेले. तेथे नारायणांची भेट घेतली. त्यांना मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. मग तीर्थयात्रा करत ते गोकर्ण क्षेत्री आले. इथेच 5वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया 6वा अध्याय. गोकर्ण महाबळेश्वरांची कथा आपण 6व्या अध्यायामध्ये ऐकणार आहोत. तर श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणाले, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? ते गोकर्ण क्षेत्री का गेले? सिद्ध म्हणाले, शिष्योत्तम, दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात. अशी पवित्र ठिकाणे उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करत होते. तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे. तिथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवभक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतींनी स्वहस्ते त्याची प्रतिस्थापना केली आहे. ती कथा अशी आहे. कैकसी या रावणांच्या मातोश्री. त्या शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसत. एके दिवशी त्यांना पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून त्यांनी वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणांना कमीपणा वाटला. माताजी, मी तुम्हाला शिवजींसह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो, अशी घोर प्रतिज्ञा करून ते कैलासापाशी गेले आणि आपल्या 20 हातांनी तो पर्वत गदागदा हलवू लागले. त्या हादऱ्याने त्रिभुवन डगमगले. पार्वती भयभीत झाल्या तेव्हा शिवजींनी डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण त्या पर्वताखाली दडपले गेले. त्यांनी आर्ततेने शंकरांची प्रार्थना केली. ते शिवभक्त असल्याने भोळ्या शिवप्रभूंना दया आली. त्यांनी डाव्या हाताचा दाब काढून घेताच दशाननांची सुटका झाली. तेव्हा जीवदान मिळालेल्या रावणाने आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्या चातड्यांची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले आणि त्याच्या साथीने 36 राग रागिण्यांमध्ये सुस्वर गायन केले. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना वर मागण्यास सांगितले. त्यांनी मातोश्रींसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा ते म्हणाले, माझ्या पूजेसाठी मी तुम्हाला माझे आत्मलिंग देतो. ते माझा प्राण आहे. त्यांनी त्यांना स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाले, हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्षे पूजा करा. त्यामुळे तुम्ही ईश्वर स्वरूप व्हाल. मात्र मार्गाने जाता हे दिव्यलिंग कुठेही भूमीवर ठेवू नका. शिवजींचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला होता. त्यांना वंदन करून ते लंकेच्या दिशेने निघाले. ही वार्ता नारदांनी इंद्रांना सांगताच ते भयभीत झाले. मग नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सूरगणांनी श्री विष्णूंची भेट घेतली व म्हणाले, श्रीहरी, शिवजींचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काहीतरी उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. तेव्हा श्री विष्णूंनी शंकरांना गाठले व रावणांना आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले. मग नारद आणि गणपतींना बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणांना गाठले आणि शिवप्रभूंचे आत्मलिंग लाभले म्हणून त्यांची खूप प्रशंसा केली. इकडे श्री विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानन, सायन सध्या न करताच पुढे जाणार काय? ब्राह्मणांनी संध्येची वेळ शक्यतो मोडू नये. त्यांचा निरोप घेऊन ते संध्येसाठी निघून गेले. नारदांचे आचरण पाहून त्यांच्याही मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला. तेवढ्यात त्यांना एक बटू दिसले. ते गणपती होते. हे ब्राह्मण कुमार भोळे दिसत आहेत. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग यांच्याकडे सांभाळायला देऊ,
असा विचार करून रावणांनी त्यांना हाक मारून जवळ बोलावले व त्यांना मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाले, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या, तोपर्यंत मी लिंग सांभाळीन. ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारीन. तोवर तुम्ही आला नाहीत तर मात्र हे लिंग मी खाली ठेवीन. हे मान्य करून त्यांनी ते आत्मलिंग त्यांच्या हाती दिले व संध्येसाठी ते गेले. बटू त्यांच्यापासून काही अंतरावर उभे होते. रावण अर्धे देत असताना त्यांनी त्यांना हाक मारली. रावणांनी हात दाखवून त्यांना थांबण्यास सांगितले. मग त्यांनी थोड्या थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या. त्यानंतर गणपतींनी स्वतःच्या पिताजींचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमी स्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. तेव्हा देवांनी त्यांच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. संध्या आटोपून रावण त्वरेने धावले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते लिंग उपटण्यासाठी त्यांनी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही. महाबली शिवप्रभू लिंगरूपाने तिथेच दृढ राहिले. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतले. शिवजींनी वास्तव्य केले म्हणून देवही तिथे येऊन राहू लागले. येथेच आता 6वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत 7वा अध्याय. 7व्या अध्यायामध्ये मित्रसह राजांची कथा आणि पतित स्त्रीचा उद्धार ही कथा आहे. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा. सिद्ध म्हणाले, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचे राजा होऊन गेले. एके दिवशी ते मृगयेसाठी अरण्यात गेले असताना त्यांच्या हातून एका दैत्याचा वध झाला. त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला. त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले. एकदा पितृश्राद्धासाठी राजांनी वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावले होते. ती संधी साधून त्या आचार्याने नरमांस मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला. अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमांस असल्याचे ओळखले, पण त्या राजांना तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल असा शाप दिला. तेव्हा काहीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तेही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाले. पण त्यांच्या राणींनी मदयंतींनी त्यांची समजूत काढली, त्यांना परावृत्त केले. तेव्हा ते पापसंकल्पयुक्त जल त्यांनी स्वतःच्या चरणांवर टाकले. राणी वसिष्ठांना शरण गेल्या. त्यांना पतीसाठी उशाप देण्याची विनंती केली. तेव्हा तुमच्या पतींना 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून ते निघून गेले. मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागले. ते तहान भुकेने नेहमी व्याकुळ असत. पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असत. एके दिवशी त्यांनी वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले आणि ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले. हे क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्यांना शाप दिला. म्हणाली, हे अधमा, तुमच्या हातून ब्रह्महत्या घडली. तुम्ही मित्रसह राजा असून वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झालेले आहात. 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा पत्नीशी समागम करताच तुम्हाला मृत्यू येईल. मग त्या ब्राह्मणीने आक्रोश करत पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपवले. 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतले. तेव्हा त्यांना सुखरूप पाहून राणींना खूप आनंद झाला. राजांना ब्राह्मणीची शापाची धास्ती वाटत होती, पण ते त्यांना भेटण्याचे टाळत होते. मदयंतींना ते खटकले. त्यांनी राजांना समक्ष भेटून विचारणा केली असता त्या ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा पती सौख्य नाही, आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून त्या निराशेने रडू लागल्या. त्यानंतर राजा राणींनी ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पापकृत्य केली, पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन झाले नाही. मग राजा तीर्थयात्रेस निघाले. मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्यांना महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले. गौतमांनी
त्यांची आस्थेने चौकशी केली असता त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली. त्यांनी मित्रसह राजांना गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले, राजा, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेले होतो. तिथे दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर झालेली पतित स्त्री दृष्टीस पडली. ती मरण उन्मुख अवस्थेत होती. तिचे प्राण उत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 4 तेजस्वी शिवदूत उतरले. मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली असता ते तिला शिवलोकी नेण्यासाठी आले आहेत असे कळले. मी त्यांना विचारले, ही स्त्री एवढ्या उत्तम गतीला कशी प्राप्त झाली? ते म्हणाले, ऋषीवर्य, ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी. अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जार कर्म करू लागली. त्यामुळे घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले. तेव्हा तिने एका धनिक व पतित असलेल्या तरुणाशी लग्न केले. तिला एक पुत्र झाला. ती मद्यपान व मांसाहार करू लागली. एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गायीचे वासरू कापले. त्याचे मांस रांधले, ते स्वतः खाल्ले व घरच्यांनाही खाऊ घातले. सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूपच पश्चाताप वाटला. मृत्यूनंतर यमदूतांनी तिच्या नरकात भयंकर हाल केले. तिला पतित स्त्रीचा जन्म मिळाला. ती जन्मांध व कुरूप होती. मातापित्यांच्या निधनानंतर ती निराधार झाली. कुष्ठरोगाने तिची पार दुर्दशा झाली. ती भीक मागून गुजराण करू लागली. या महाशिवरात्रीस भिकाऱ्यांच्या सोबतीने ती गोकर्णास आली. कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण, शिवार्चन, शिवकीर्तन, श्रवण व जागरण घडले. महाशिवरात्रीस गोकर्ण क्षेत्री तिच्याकडून ही जी पुण्यकर्मी घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. म्हणून तुम्ही तिथे जा. त्या पुण्यक्षेत्री तुमचे सर्व पातके जळून जातील आणि ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल. गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेले. तिथे एकनिष्ठेने शिव आराधना करून ते ब्रह्महत्या सतीच्या शापातून मुक्त झाले. शिवकृपेने त्यांचे कल्याण झाले. नामधारक गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य व पावित्र्य थोर आहे. म्हणूनच श्रीपाद तिथे राहिले. तर इथेच 7वा अध्याय समाप्त होतो. आता आपण ऐकणार आहोत 8वा अध्याय. अध्याय 8वा. मतिमंद विप्रपुत्रांवर कृपा केली. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, मी तुम्हाला श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभांचे पुढील चरित्र सांगतो, ऐका. श्रीपाद यती गोकर्णास 3 वर्ष गुप्तपणे राहिले. मग 4 महिने श्री शैल पर्वतावर राहिले. त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर गावी गेले. तिथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली. त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असत. अंबिका या त्यांच्या पत्नी. त्यांची मुले जगत नसत. पुढे 9 सायासांनी त्यांना एक पुत्र झाले, पण ते मंदबुद्धीचे होते. मुंज झाल्यावर पिताजींनी त्यांना विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभ्यासात प्रगती झाली नाही. पतींची चिंता पाहून अंबिकांना दुःख वाटे. ते ब्राह्मण मरण पावले. विधवा झालेल्या अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागल्या. तेव्हा एका पंडितांच्या पत्नींनी त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे. त्यांचे निर्बुद्ध पुत्र काहीच कामधंदा करत नाही म्हणून ते त्यांची उघड निंदा करायचे. म्हणायचे, मूर्ख, तुम्ही आपल्या वंशाला कलंक लावलात. तुमच्या चिंतेने पिताजी गेले. तुमच्यामुळे मातोश्रींवर भिक्षेची वेळ आली. तुमच्यामुळे पितरांची अधोगती होईल. असे पशुवत जगण्यापेक्षा तुम्ही मरत का नाही? अशी रोजच्या रोज होणारी लोकनिंदा त्या पुत्रांना सहन झाली नाही. ते दुःखी झाले. त्यांनी आपल्या माताजींना प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला. त्यांनाही जगणे असह्य झाले होते. मग दोघांनी आत्महत्या करायचे ठरवले.
ती दोघे नदीवर गेली. तिथे श्रीपाद यती स्नान करत होते. पूर्वी त्या सत्पुरुषांचे दर्शन घ्यावे म्हणून ते दोघे त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना वंदन करून म्हणाले, स्वामी, आम्ही जलसमाधी घेण्यासाठी इथे आलो आहोत. आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या. त्यांनी अंबिकांना देहत्यागाचे कारण विचारले. त्या म्हणाल्या, स्वामी, माझे पुत्र ज्ञानी, विद्वान, दीर्घायुषी, वंदनीय व कीर्तिवान असावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा. त्यांची व्यथा ऐकून श्री गुरु कळवळले. ते म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोषसमयी शिवजींची भावभक्तीने पूजा करा. या व्रतरूपी शिव आराधनेने तुमचे कल्याण होईल. त्यावेळी त्यांनी एक व्रतकथा सांगितली. म्हणाले, उज्जैनीचे राजा चंद्रसेन यांचे जिवलग मित्र मणिभद्र हे परम शिवभक्त होते. शिवजींनी त्यांना प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता. त्यांचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचे नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे. राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करत असत. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते. त्यांनी उज्जैनीवर एकत्रित आक्रमण करून नगरीला वेढा दिला. चंद्रसेनांनी तिच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता. तिथी होती त्रयोदशी. शनिप्रदोष व्रत करणाऱ्या राजांनी सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वरांची यथासांग पूजा केली. त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला. गवळी वाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला आणि पत्री व फुलांनी त्यांची पूजा केली. रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली. पण एक मुलगा त्या पूजेत इतका रममाण झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाका मारूनही तो घरी गेला नाही. तेव्हा तिने तिथे येऊन त्याला धपाटा घातला आणि दगडधोंड्याचे शिवालय विस्कटून ती तणतणत निघून गेली. ते पाहून त्या गोपबाळाला खूप दुःख झाले. तो रडू लागला आणि आता प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून घरी गेलाच नाही. तो तिथेच राहून लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी तिथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले. त्यात दिव्य शिवलिंग होते. त्यांनी त्याला दर्शन दिले. तेव्हा त्याने त्यांना माझ्या मातेवर रागवू नका अशी विनंती केली. ते म्हणाले, बाळा, तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे. पुढे तिच्या उदरी भगवान श्री विष्णू अवतार घेतील. तुझेही सर्व मनोरथ पुरतील. वरदान देऊन ते लिंगस्थानी गुप्त झाले. महादेवांनी निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले. त्यांनी खूप गर्दी केली. चंद्रसेनही तिथे आले. त्यांनी गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले. हे वृत्त समजताच शत्रुराजांची मने पालटली. त्यांनी चंद्रसेनांशी सख्य केले. ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली. गोपबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणांचा अवतार होणार असल्याचे सांगताच ती आनंदाने रडू लागली. श्री गुरु श्रीपादांनी अंबिकांना शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य प्राप्त होते ते पटवून दिले आणि त्यांच्या पुत्रांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. त्यामुळे ते महाविद्वान झाले. त्यांचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांची सर्वत्र मोठी कीर्ती झाली. श्रीपादांनी अंबिकांची इच्छा याच जन्मात पूर्ण केली. त्यानंतर श्रीपादांनाच शिवस्वरूप मानून त्या नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागल्या. त्यांच्या पुत्रांचा विवाह झाला. त्यांना पुत्र पौत्रादी सर्व सौख्य लाभले. गुरुकृपेने त्यांचे परमकल्याण झाले. येथेच 8वा अध्याय समाप्त होतो. आता आपण ऐकूया आजचा पारायणाच्या पहिल्या दिवसाचा शेवटचा अध्याय म्हणजेच 9वा अध्याय. परीटांना वरदान हा 9वा अध्याय. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखवल्या? सिद्धयोगी म्हणाले, तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत आणि लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजा आदी कर्मे करत असत. त्या गावात एक परीट राहत असत. ते भाविक होते. श्री गुरूंना पाहताच ते हातातले काम ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार करायचे.
एके दिवशी ते वंदन करण्यासाठी आले असताना श्रीपाद त्यांना म्हणाले, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुम्ही कष्टाची कामे करता, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही. ती आपुलकी पाहून त्यांना खूप बरे वाटले. ते संसार चिंता टाकून त्यांची सेवा करू लागले. मठांगण झाडणे, सडा संमार्जन करणे आदी कामे ते आवडीने करत असत. वैशाख मासात त्या परिटांनी एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौका विहारासाठी आला होता. त्या स्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. त्या समयी राजाची शृंगारलेली नौका, त्याचा नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा, त्याचे सैन्य, सेवक, सालंकृत हत्ती, घोडे, नाना वाद्यांचा गजर असा सुखसोहळा पाहून ते अक्षरशः भारावून गेले. मठांगण झाडताना ते स्वतःशीच विचार करू लागले, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. याने पूर्वजन्मी कोणत्या देवाची वा गुरूंची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले. आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत. आपले जिनी व्यर्थच होय. तेव्हा त्यांचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, काय हो, तुमच्या मनात काय चिंतन चालले आहे. ते म्हणाले, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला हेवा वाटत असून आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटत आहे. पण असा विचार मी का करू. कारण तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे. त्यावर श्री गुरु म्हणाले, परीट, तुम्ही जन्माला आल्यापासूनच कष्टच करत आहात. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाही. त्यामुळे तुमच्या मनात सुख उपभोगांची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्या तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजे, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तुम्ही यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचे राजा व्हाल, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुम्हाला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. परीट म्हणाले, पण या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्री गुरु म्हणाले, तुम्ही माझे निस्सीम भक्त आहात. मी तुम्हाला कसे अंतर देईन. तुमच्या वृद्धपकाळी नृसिंह सरस्वती रूपाने मी तुमची भेट घेईन आणि तुम्हाला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन. आता ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांगा. परीट म्हणाले, स्वामी, त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग. ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगीन. तेव्हा तथास्तु म्हणून श्री गुरूंनी त्यांना निरोप दिला. घरी गेल्यावर ते परीट मरण पावले. कालांतराने त्यांनी बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे. परीटांची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, नामधारक श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्म्य फार मोठे आहे, फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्री गुरु आश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजून तिथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालूच आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्री गुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते. तर इथेच श्री गुरुचरित्र अध्याय 1 ते 9 आपले संपूर्ण झालेले आहेत. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील अध्याय ऐकणार आहोत. तर पारायणाचा दुसरा दिवस असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी आपण अध्याय क्रमांक 10 ते अध्याय 21 अध्यायापर्यंत श्रवण करणार आहोत. तर आज आपण जे 1 ते 9 अध्याय ऐकलेत त्यांची आपण फलश्रुती जाणून घेऊया. आता हे 1 ते 9 अध्याय वाचल्याने ऐकल्याने काय होते, काय फलश्रुती मिळते, काय फळ मिळते ते बघूया. तर पहिल्या अध्यायामध्ये कल्याण होईल, गुरुकृपा होईल. दुसरा सद्गुरु प्राप्ती होईल, गुरुभक्ती दृढ होईल. 3 सद्ग्रंथ श्रवणाची गोडी लागेल, संकटात रक्षण होईल. चौथा अध्याय विवेक धैर्यातील सद्गुण वाढतील, दत्तात्रेयांची कृपा होईल. 5वा अतिथी संतुष्ट होतील, संतती पराक्रमी होईल. 6वा कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. 7वा महापातकांचे निरसन होईल, गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल.
8वा संतती विद्वान होईल, शनी प्रदोष व्रताचे पुण्य मिळेल. आणि 9वा ऐश्वर्य प्राप्ती होईल. तर ही फलश्रुती आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर 3 वेळा आपण नामजप करूया. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये नक्की काही सूचना असतील तर सूचना सांगा, मला कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.